श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो षष्ठ सोपान लंकाकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 980. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये या रामेश्वराचं महात्म्य अभ्यासत होतो. प्रभू रामचंद्र आणि महादेवाच्या या एकात्मतेचं, या अद्वैताचं चिंतन देखील आपण गेल्या सत्रामध्ये बघितलं. प्रभू रामचंद्र आणि महादेव हे एकाच या परब्रह्माचे व्यक्त आणि अव्यक्त अशी ही दोन बाजू, ज्याप्रमाणे एखाद्या नाण्याच्या दोन बाजू असाव्यात, त्याचप्रमाणे हे ईश्वरीय तत्व जे या परब्रह्माच्या आधाराने प्रगट झालेलं, असं हे महादेवाचं तत्व, याचा विचार आपण काल गुरुकृपेने बघितला. गोस्वामीजींनी आपल्याला अंतिम टप्प्यामध्ये सांगितलं की जे पाषाण खरं तर जलाला मध्ये टाकले असता स्वतःही बुडतात, आणि जर ते एखाद्याला बांधले गेले तर बांधलेल्या व्यक्तीला देखील जे बुडवून टाकतात, असे पाषाण या राम कार्यामध्ये स्वतः देखील तरले, आणि त्याचबरोबर या वानरांसाठी हा समुद्र पार करण्याचं ते एक माध्यम देखील झालेले आहेत. अशा या जडाला चेतन करणारं आणि चेतनाला जड करणारं हे प्रभू रामचंद्रांचं तत्व. आणि त्यामुळे गोस्वामीजी आपल्याला म्हणतात की श्री रघुबीर प्रतापते सिंधु तरे पाषाण ते मतिमंद जे राम तजी भजहि जाई प्रभु आन. अशा प्रभू रामचंद्रांना सोडून हे मना, तू आणखीन कोणाचा हव्यास करतोयस? आणखीन कुठल्या गोष्टीची तुला खऱ्या अर्थाने गरज या जीवनामध्ये वाटत आहे? अशा रीतीने गोस्वामीजी आपल्याला प्रभू रामचंद्रांचं महात्म्य या सेतू बंधनाच्या निमित्ताने सांगतात. आणि मग आता या सेतू निर्मितीवरून आज आपली ही समस्त सेना लंकेच्या दिशेने कूच करणार आहे. त्याचं चरित्र गायन गोस्वामीजी आम्हाला आजच्या चौपायांमधून सांगू लागतात. बांधी सेतु अति सुदृढ बनावा, देखी कृपा निधि के मन भावा. चली से न कछु बरनी न जाई, गरजहि मरकट भट समुदाई. सेतु बंद ढिग चढ़ी रघुराई, चितव कृपाल सिंधु बहुताई. देखन कहूँ प्रभु करुणा कंदा, प्रगट भये सब जलचर वृंदा. मकर नक्र नाना झष ब्याला, सत जो जन तन परम बिसाला. ऐसे एक तिनहि जे खाही, एकन के डर ते पीडेराही. प्रभु ही बिलो कही टरही नटारे, मन हर्षित सब भये सुखारे. तिन्हकी ओटन देखिय बारी, मगन भये हरि रूप निहारी. चला कटकु प्रभु आय सुपाई, को कहि सक कपि दल बिपुलाई.
सेतु बंद भई भीर अति, कपिनभ पंथ उडाही, अपर जलचरनी ऊपर चढ़ी, चढ़ी पार ही जाई सियावर रामचंद्र प्रिय हो. प्रभू रामचंद्रांच्या प्रतापाने, नलनीलाच्या कौशल्याने, ऋषी मुनींनी दिलेल्या या लहानपणीच्या आशीर्वादामुळे, प्रभू रामचंद्रांच्या या वानर दळाने या अतिशय उत्तम अशा सेतूची रचना केलेली आहे. बांधी सेतू अति सुदृढ बनावा. गोस्वामीजी म्हणतात की नल आणि नील यांनी हा सेतू बांधून अत्यंत मजबूत पद्धतीने तयार केलेला आहे. बघा सज्जनो, या सेतू बंधनाचं जे आपण वर्णन ऐकत आहोत त्यामध्ये काही अतिशय सुंदर तत्व, ज्याचा कदाचित उल्लेख गोस्वामीजींच्या या चौपायांमध्ये येणार नाही, परंतु ज्याचं आपण लहानपणापासून श्रवण केलेलं आहे. आणि त्यामुळे या गोष्टींचं देखील आपल्याला इथं थोडासा स्पर्श करत या सेतुबंधनावरून पुढे जायला हवं. एक गोष्ट आहे की या सेतुबंधनाला अत्यंत सुदृढ या दृष्टीने जेव्हा गोस्वामीजी आपल्याला सांगतायत, तेव्हा तो केवळ भौतिक दृष्ट्याच सुदृढ आहे असं नाही. यावरून एवढं हे 18 पद्म सैन्य अत्यंत सहजपणे पार होईल, त्यांचा तो भार सहन करू शकेल, या दृष्टीनेच तो सुदृढ आहे असं नाही. हा सेतू आहे सूर आणि असुरांच्या मध्ये निर्माण झालेला, समाजामधल्या अत्यंत अंतिम घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणारा हा सेतू. आणि तो सेतू केव्हा सुदृढ होतो, केव्हा मजबूत होतो, जेव्हा समाजातील प्रत्येकाला तो आपला वाटतो. त्यासाठी आपण काहीतरी करावं अशी त्याच्या मनामध्ये भावना निर्माण होते. बघा, घर असो, धर्म असो, समाज व्यवस्था असो किंवा देश असो, या प्रत्येक ठिकाणी असलेल्या नातेसंबंधामध्ये सुदृढता तेव्हाच येते जेव्हा त्या प्रत्येक व्यक्तीला ते आपलं वाटतं. मग तो घर असो, धर्म असो की समाज किंवा देश. आपल्यापैकी अनेकांनी त्या जपानमध्ये घडलेल्या घटनेचं वर्णन ऐकलं असेल की रेल्वेमधून जाताना सीट थोडंसं उसवलेलं बघितलं एका बाईने आणि लगेच त्या ट्रेनमध्ये बसल्या बसल्या आपल्या जवळचा सुई दोरा तिने काढला आणि ते फाटलेलं सीट शिवून घेतलं आणि पुढे उतरल्यानंतर स्टेशन मास्टरच्याकडे त्या सीटच्या विषयीची तक्रार देखील नोंदवली. हा कुठून येतो आपलेपणा? जेव्हा हा देश माझा आहे, या देशामध्ये असलेली प्रत्येक गोष्ट त्याचं रक्षण करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे, ही भावना जेव्हा आतून येते ना, त्याच वेळेला त्या देशाचा नागरिक देखील देशाला अशाच पद्धतीने सुदृढ करत असतो. आपण बघतो आपल्या इथं अनेक प्रकारचे संप होतात, अनेक प्रकारची निदर्शन होतात. लोकशाहीची ही एक व्यवस्था देखील आहे की जिथं प्रत्येकाला आपलं मत मांडता येतं, परंतु या मत मांडण्यामध्ये आपण बऱ्याचदा अविवेकी लोकच बघून जातो. मध्यंतरी बघा, आपल्या देशामध्ये काही शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी दिल्लीमध्ये शिरून आपली मतं मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये कुठल्या पद्धतीने त्यांनी आपली मतं मांडली हे समस्त देशाने पाहिलं. मतं मांडण्याचा अधिकार आहे, परंतु जर त्यामध्ये विवेक नसेल तर मनुष्य आपल्या स्वतःच्याच देशाचा, आपल्या स्वतःच्याच राजधानीचं एवढं नुकसान करतोय याची देखील त्याला जाणीव राहत नाही. कामावर असलेले पोलीस देखील मानव आहेत, ते आपल्या देशाचे नागरिक आहेत, बांधव आहेत. त्यांना अशा अमानुष पद्धतीने आपण मारता कामा नये याची जाणीव देखील अनेक नागरिकांना त्यावेळेला राहिली नाही. आपल्या देशामध्ये असलेली सार्वजनिक मालमत्ता जोपर्यंत प्रत्येक नागरिकाला आपल्या कष्टाची आहे असं वाटत नाही, आपल्या मालकीची नाही, परंतु आपण त्या मालमत्तेचे पालक आहोत, ही भावना जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत ती सुदृढता, ती भावना या देशामध्ये कशी निर्माण होणार? आणि रामसेतू सुदृढ आहे का?
कारण मी जी लहानपणापासूनची जी आपण ऐकलेली गोष्ट आहे त्या संदर्भाने याची सुदृढता सांगतोय. इथं सगळे वानरदळ मोठे मोठे दगड झाडं या नलनीलाकडे आणून देत आहेत आणि त्याच वेळेला प्रभू रामचंद्रांचं लक्ष एका खारुताईकडे जातं. जी खारुताई आपल्या तोंडाच्या मध्ये जेवढी माती जमेल, जेवढा छोटा दगड जमेल तेवढा घेऊन या सेतूच्या निर्मितीसाठी ते घेऊन अविरतपणे त्या सेतू निर्मितीमध्ये काम करतेय. प्रभू रामचंद्र जे एखाद्या मुंगीच्या पायात बांधलेल्या घुंगराचा देखील आवाज ऐकतील, जे खऱ्या अर्थाने भावनेचे भोगते आहेत, त्यांनी या खारुताईची ही सेवा पाहिली आणि अत्यंत प्रेमाने तिला उचलून आपल्या जवळ घेतलं, आपल्या हृदयाशी लावलं. आणि असं म्हणतात की जे या खारीच्या पाठीवरती बोटासारखं चित्र आपल्याला दिसतं ते प्रभू रामचंद्रांच्या प्रेमळ स्पर्शाच्या आधाराने तिच्या पाठीवरती निर्माण झालेली ही भगवंताची बोटं आहेत. यातून बघा, या समाजामधला जो अत्यंत कमजोर असा घटक आहे, परंतु त्याला देखील जेव्हा हा सेतू आपला वाटतो, त्यासाठी आपण काहीतरी करावं, झटावं असं मनापासून वाटू लागतं, तेव्हाच खऱ्या अर्थाने असे सेतू सुदृढ होतात. बघा, आमच्यापैकी प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल नितांत आदर आहे, परंतु आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आपल्या घरामध्ये नको, ही देखील वस्तुस्थिती आहे. प्रत्येकाला हे गोष्ट आपल्या शेजारी घडावी आणि आपण त्याचं कौतुक पाहावं, अशा रीतीने या समाजातल्या आदर्शांच्याकडे पाहण्याची त्याची भूमिका असते. मला सांगा, अशा समाज रचनेमध्ये सुदृढता ही कशी येऊ शकेल? का रामराज्याची व्याख्या वारंवार केली जाते? रामराज्य म्हणजे केवळ गोडी गोडी नाही. रामराज्य हे असं ठिकाण आहे जिथं प्रत्येक गोष्टीमध्ये आत्मीयता आहे. बघा, हे वानरदळ देखील काय अर्थार्थी संबंध आहे त्यांचा रावणाशी लढण्याचा? का ते एवढी मेहनत घेत आहेत? का ते एवढे श्रम घेत आहेत? तेही सुग्रीवाच्या शब्दावरून घेत आहेत. ठीक आहे, ते देवता आहेत, ब्रह्मदेवाने त्यांना रामाची सेवा करायला सांगितली आहे, परंतु एका लीला चरित्राच्या आधाराने बघितलं तर जे कार्य करायचं ते अत्यंत समरसतेने करायचं, हेच या सेतू बंधनातून आम्हाला हे वानर देखील शिकवून जातात. आणि त्यामुळं सेतू हा सुदृढ केवळ भौतिकदृष्ट्या होत नसतो. सेतूच्या मागं एक अत्यंत मोठी मानसिकता कार्य करत असते आणि त्या मानसिकतेच्या आधाराने सुदृढता ही आजच्या समाजामध्ये नितांत गरजेची आहे. दुसरी एक गोष्ट अशी आहे की प्रभू रामचंद्र देखील आश्चर्यचकित होऊन या सेतू निर्मितीची चाललेली प्रक्रिया पाहत होते. वानर मोठे मोठे पर्वत घेऊन यायचे, त्यातून मोठे मोठे खडक तोडले जायचे आणि नलनील त्याला स्पर्श करताना त्यावरती राम असा शब्द लिहायचे आणि त्या रामनामाच्या आधाराने ते जेव्हा दगड पाण्यामध्ये टाकले जायचे त्या क्षणी ते दगड पाण्यामध्ये तरायचे. प्रभू रामचंद्रांना मोठं आश्चर्य वाटायचं. आपण हे केवळ त्याच्यावरती रामाचं नाव लिहिलं आणि त्यामुळे हे पाषाण तरू लागले? आख्यायिका अशी आहे की एक दिवशी रात्री प्रभू रामचंद्र सगळे वानर विश्राम घेत आहेत हे पाहून सहजपणे सेतूच्या या निर्मितीला पाहण्यासाठी सेतूवरून चालत चालत बरंच अंतर पुढे गेले. एकांताची वेळ होती. रात्री केवळ समुद्राचा आवाज आणि प्रभू रामचंद्र एकटेच सेतूवरून पुढे जात होते. एका टप्प्यावरती आले. चंद्राच्या प्रकाशामध्ये त्यांनी या सेतूवरील एक दगड उचलला आणि त्याच्यावरतीून त्यांनी स्वतः त्याला पाण्यामध्ये टाकून तो कसा तरंगतो हे बघण्याचा प्रयत्न केला. प्रभू रामचंद्रांना वाटलं की जर ते नामाने तरत असेल तर ते आपण टाकलेल्या स्पर्शाने देखील तरेलच. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी घडली की प्रभू रामचंद्रांनी तो दगड पाण्यात टाकला आणि त्या सरशी तो दगड पाण्यामध्ये बुडून गेला. प्रभू रामचंद्र मोठे आश्चर्यचकित झाले. अरे, माझ्या नामाने दगड तरला आणि मी स्वतः स्पर्श करून टाकला तर तो बुडाला. विस्मयचकित झाले आणि मागं वळून पाहतात तर तो त्यांचा निजदास हनुमंत प्रभू रामचंद्रांच्या सेवेमध्ये त्यांच्या मागच उभा होता. प्रभू रामचंद्रांनी हनुमंताला पाहिलं आणि थोडंसं आश्चर्य करत म्हणाले, अरे हनुमंता, हे कसं झालं असं?
माझ्या नामाने दगड तरतात आणि मी टाकलेला दगड मात्र बुडून जातो. हनुमंताला आपण उगीच बुद्धिमताम वरिष्ठ म्हणत नाही. हनुमंत म्हणाला, प्रभू हे योग्यच आहे, कारण आपल्या नामाने देखील जीव तरून जाऊ शकतो, परंतु आपण ज्याला सोडाल त्याला मात्र तरण्याची कुठलीच संधी नाही. तो केवळ या भवसागरामध्ये गटांगाळ्या काढणार आणि बुडून जाणार. त्यामुळं प्रभू रामचंद्रांना धरून राहणं, त्यांच्याद्वारे आपण कधीही त्यागले जाणार नाही ना, एवढी जीवाला नितांत सावधानता परमार्थामध्ये घ्यावी लागते. अशा या सेतूचं आपण सुदृढता, त्याच्या मागे दडलेली भावनिकता गोस्वामीजींच्या या चरणामधून बघितली. आणि असं जेव्हा एकोप्याने काम असतं, जिथं हा संघ एका भावनेने तयार झालेला असतो, अशाच ठिकाणी प्रभू रामचंद्रांना देखील अत्यंतिक समाधान वाटतं. देखी कृपा निधी के मन भावा. प्रभू रामचंद्रांना या सेतूच्या निर्मितीची ही समस्त प्रक्रिया, त्याची ही सुदृढता मनाला अत्यंत समाधान देऊन गेलेली आहे. आणि मग अशा या सुदृढ सेतूवरून प्रभू रामचंद्रांनी आपल्या सर्व सेनेला तयारी होताच कूच करण्याची आज्ञा दिली. चली सेन कछु बरनी न जाई, गरजही मरकट भट समुदायी. या सेतूवरून जसं आता पुढे जाण्याची आज्ञा मिळाली, त्या सरशी सर्व वानर आणि अस्वल दळामध्ये आनंद पसरला. सर्व योद्धे अत्यंत मोठ्याने सियावर रामचंद्र की जय अशा पद्धतीने गर्जना करतायत. प्रभू रामचंद्रांचं गुणगान सुरू झालेलं आहे. आसमंत जणू काही प्रभू रामचंद्रांच्या नामाने निनादू लागलेलं आहे. आणि अशा या सेतूवरून प्रभू रामचंद्र अग्रणी राहून त्यांच्या मागोमाग त्यांचं हे सर्व जवळचं मंत्रिमंडळ आणि तत्पश्चात सर्व योद्धे, वानरदळ, अस्वलदल अशा पद्धतीने सर्वजण या सेतूवरून आता लंकेच्या दिशेने कूच करू लागलेले आहेत. गोस्वामीजी म्हणतात, सेतू बंद ढिग चढी रघुराई, चितव कृपाल सिंधू बहुताई. कृपाळू प्रभू रामचंद्रांनी सेतूच्या तटावरती चढून समुद्राचा विस्तार पाहायला सुरुवात केली. ज्या सेतूच्या आधाराने लंकेपर्यंत जायचंय, अशा या सेतूवरती प्रभू रामचंद्र उभे आहेत आणि ते सर्व दूर पसरलेल्या या समुद्राचा विस्तार पाहतायत. आणि त्यावेळेला तिथे एक फार मोठं आश्चर्य घडून आलं. जसे प्रभू रामचंद्र या समुद्राचा विस्तार पाहू लागले, तसं तसं प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी, या करुणाकंदांच्या दर्शनासाठी समुद्रातले सर्व जलचर, त्यांचे सर्व समूह हे आपापल्या शक्तीनुसार पाण्याच्या पृष्ठभागावरती येत आहेत. आपल्याला जेवढं शक्तीनुसार डोकं बाहेर काढता येईल तेवढं पाण्यातून वरती येऊन प्रत्येक जण प्रभू रामचंद्रांना पाहण्याचा प्रयत्न करू लागलेला आहे. बघा काय विहंगम दृश्य आहे. प्रभू रामचंद्र सेतूच्या तटावरती उभे आहेत, माग प्रचंड मोठं सैन्य आहे आणि प्रभू रामचंद्र समुद्राचं अवलोकन करत असताना समुद्रामधले हे सर्व जलचर प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी या पाण्यातून पृष्ठभागावरती आले आहेत. कोण कोण आले त्यामध्ये? मकर नक्र नाना झश ब्याला, सतजो जनतन परम बिसाला. त्यामध्ये अनेक प्रकारच्या मगरी आहेत, सुसरी आहेत, मासे आहेत, सर्प आहेत, असे अनेक जलचर आहेत ज्यांची शरीरही प्रचंड मोठी आहेत. सतजो जनतन परम बिसाला. आपण सुरसाचं चरित्र बघितलंच. अशा सुरसासारखे अनंत विषारी सर्प ज्या या समुद्रामध्ये आहेत, ज्यांची शरीर ही शेकडो योजन लांब एवढी प्रचंड मोठी आहेत, विशाल आहेत, असे देखील जलचर या समुद्राच्या पृष्ठभागावरती येत आहेत प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी. काही जलचर असे होते की त्यांना या शतयोजन पसरलेल्या जलचरांना देखील खाऊन टाकण्याची क्षमता होती. त्यांच्या दर्शनाने देखील ते घाबरणारे असे अत्यंत अकराळ विक्राळ विशाल असे जलचर या समुद्रामधून प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी प्रगटलेत. बघा, आपण आजकाल त्या डिस्कव्हरी चॅनलवर देखील
ते स्कुबा डाईव्ह करणारी लोक असतात किंवा समुद्राच्या खाली फिरणारे आपण जे मंडळी बघतो, त्यांच्या डोक्यावरती कॅमेरे लावलेले असतात आणि त्या समुद्रामध्ये असलेले विशाल मासे, वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजाती या आपण घर बसल्या टीव्हीवरती पाहू शकतो. हे कदाचित आजच्या काळामध्ये आम्हाला विज्ञानामुळे सहज शक्य झालंय. गोस्वामीजींनी आपल्या दृष्टीने पाहिलंय की या समस्त जलचरांना देखील प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाची आस अशी लागलेली आहे की ते देखील जलचर या समुद्राच्या पृष्ठभागावरती येत आहेत प्रभू रामचंद्रांचं दर्शन घ्यायला. बघा सज्जनो, या सेतू बंधनाच्या मागे एक पारमार्थिक भूमिका अशी आहे की हा एक भवसागर आहे जो जीवाला तरुण जायचा आहे भक्तीच्या प्राप्तीसाठी. आणि जीवनामध्ये भक्तीच्या प्राप्तीसाठी जो हा भवसागर आहे तो कसा आहे? संकुल मकर उरग झश जाती अति अगाध दुस्तर सब भांती. सुंदरकांडामध्ये प्रभू रामचंद्रांनी या भवसागर रूपी असलेल्या समुद्राचं वर्णन आम्हाला सांगितलंच. समर्थ देखील दासबोधामध्ये आपल्याला 3ऱ्या दशकात वैराग्य निरूपणामधून या संसार रूपी भवसागराचं स्वरूप सांगतात की ज्यामध्ये अनेक प्रकारच्या मगरी आहेत, ज्या लचके तोडायला सदैव तत्पर आहेत, सुसरी आहेत, ज्या जीव घेण्यासाठी अखंड धडपडत आहेत, अनेक विषारी सर्प आहेत ज्यांचे दंश हे मनुष्याला मृत्यूपेक्षा देखील वेदनादायी ठरतात. असं हे संसाराचं रूप तुम्हा आम्हा प्रत्येकाच्याच अनुभवाला येतं ना. कोणाच्या नजरेमध्ये कदाचित हे दंश कमी विषारी असतील, कोणाला अत्यंत जहरीले असे हे दंश या भवसागरामध्ये होत असतील, परंतु एक गोष्ट निश्चित आहे की या सर्व गोष्टी या संसार रूपी भवसागरामध्ये आहेत. म्हणजे एक प्रकारे भक्तीच्या मार्गामध्ये जात असताना ते आमचे शत्रूच आहेत, आमचा अडथळाच आहेत. मग काय करावं? अशा शत्रूंच्या बरोबर कसा मुकाबला करावा? ज्या या संसारामध्ये ते आम्हाला रत ठेवतात, त्याच्यामध्येच गुरफटवून ठेवतात आणि आमचे लचके तोडून घेतात, आम्हाला कधीही भक्तीच्या पैलतीरापर्यंत जाऊ देत नाही, अशा या समुद्रामधल्या या भवसागरामधल्या जलचरांना देखील प्रभू रामचंद्रांच्या प्रमाणेच लक्ष्मण बाण सरासन आनो सोशो बारिधी बिसिक कृसानो, अशा पद्धतीने आम्हाला देखील या भवसागरामधल्या या सर्व मगरी, सुसरी, सर्प, मासे यांना या धनुष्य बाणाच्या आधाराने जाळून टाकलं पाहिजे, होय की नाही? परंतु समर्थ आम्हाला दासबोधामध्ये सांगतात, याच जन्मी येणोची काळे संसारी होई जे निराळे मोक्ष पाविजे निश्चळे स्वरूपाकारे. कुठलीही परिस्थिती न बदलता जे जसं आहे तसं ठेवून त्याचा स्वीकार करून तुम्हाला या जन्मात तो पुरुषार्थ करायचा आहे की ज्याने तुम्हाला या जन्मामध्ये मुक्त होता येईल. पुन्हा या जन्मामध्ये येण्याची गरज नाही. आदि शंकराचार्य म्हणतात ना, पुनरपि जननम पुनरपि मरणम जननी जठरे शयनम. त्या पद्धतीने आम्हाला पुन्हा या जन्मामध्ये यायचं नाहीये. मग त्यासाठी ही सगळी प्रकृतीची व्यवस्था बदलणं हे दिवास्वप्न आहे. प्रभू रामचंद्रांनी देखील अग्निबाण आपल्या धनुष्यावरती लावला, परंतु सोडला नाही, कारण प्रकृतीची व्यवस्था बदलून समुद्राला सुकून लंकेमध्ये गेलो तर त्यामध्ये आपण कुठला पुरुषार्थ गाजवला? समुद्र तर बिचारा आपला दास आहे, त्याला सुकवून टाकणं हे मोठं काम नाही. मला तर असा आदर्श निर्माण करायला हवा की ज्या आधाराने हे शत्रू आपलं शत्रुत्व विसरून गेले पाहिजेत. माऊली देखील पसायदानामध्ये दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो असा बोध आम्हाला देते. ती कधी असं म्हणत नाही की या दुरितांचा नाश हो. दुरितांचा नाश करणं हे परमार्थाचं ध्येय नाही. बघा, श्री महाराज नैमिषारण्यामध्ये लहानपणीच गेले. वयाच्या 14-15व्या वर्षी महाराज नैमिषारण्यामध्ये साधना करायचे, जिथं एवढा निबिड अंधकार असायचा, दिवसा ढवळ्या देखील सूर्यप्रकाश जमिनीवरती पोचायचा नाही. एवढी प्रचंड दाट झाडी, त्यामध्ये मोठे मोठे सर्प, जंगली श्वापद, यामध्ये हा 15 वर्षाचा लहान मुलगा तपस्या करण्यासाठी जातोय.
श्री महाराजांना या जंगली श्वापदांचा सामोरं जावं लागलं नसेल का? अर्थातच जावं लागलं असेल. अशी ही जंगली श्वापद श्री महाराजांच्याकडे बघायची, परंतु श्री महाराजांच्यावरती आपण धावून जावं, त्यांचा आपण फडशा पाडण्याचा प्रयत्न करावा, अशी या जंगली श्वापदांच्या मनामध्ये भावना देखील निर्माण झाली नाही. सज्जनो, हे संतपण आहे की ज्याच्या दर्शनाने दुरीत आपलं तिमीर विसरून जातात. दुरितांच्या अंतःकरणामध्ये देखील जो प्रेमाचा पाझर फोडू शकतो, त्याचं नाव संत आहे, त्याचं नाव भगवंत आहे. अन्यथा या जगामध्ये अरेला कार्य करणारीच आपल्याला लोक दिसतात. आणि मग तिथं सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हा रूल लागू पडतो. जो दुसऱ्यावरती कुरघोडी करतो तो लहान्याला मारून आपलं स्वतःचं जीवाचं रक्षण करत असतो. त्यामुळे या भवसागर रूपी समुद्राला जाळून टाकणं, त्यामध्ये असलेल्या समस्त जलचरांचा नाश करणं, हे एकतर जीवाला शक्य नाही आणि ते अपेक्षित देखील नाही. जीवाने स्वतःच्या अंतरंगामध्ये बदल असं करणं अपेक्षित आहे की त्या भगवंताच्या नामाने त्याने आपलं चित्त ब्रह्मस्वरूप करून टाकावं, आपल्या अंतरंगामध्ये रामाचं दर्शन घ्यावं. आणि जेव्हा तो रामाचं दर्शन घेतो तेव्हा त्याला जगामध्ये कुठेही आपला द्वेष करणारा कोणी दिसतच नाही. श्री महाराज म्हणतात, देवप्रियत्व आलं की जनप्रियत्व येतं. हे जनप्रियत्व असं आहे जिथं अनेक प्रकारे मत्सर करणारे मगर सुसरीचे प्रतिनिधी आहेत, अनेक प्रकारे विषारी दंश करणारी मानवी जिव्हा असलेली लोक आहेत. परंतु जेव्हा तुमच्या हृदयामध्ये हे असं संतपण प्रगटतं ना सज्जनो, प्रत्येक जीव आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावरती अशा या संत दर्शनाने सुखावतो, अशा या संत दर्शनासाठी अत्यंत मनापासून लाचावतो. आणि हेच प्रभू रामचंद्र आम्हाला सांगतात की बाळांनो, भवसागराला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू नका. जे जसं आहे तसं स्वीकारा, त्यांच्या विषासकट स्वीकारा, त्यांच्या श्वापदी वृत्तीसकट स्वीकारा. तुम्ही त्यांच्यामध्ये बदल घडवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या अंतरंगामध्येच इतके प्रेमस्वरूप होऊन जा की त्या प्रेमस्वरूपाची करामत अशी तुमच्या आयुष्यात होईल की जे आजपर्यंत तुमचा द्वेष करत होते ते सगळेजण तुमच्या दर्शनासाठी आतुर होऊन जातील. एकाहून एक मोठे द्वेष करणारे जीव असतील, ज्यांचं सामर्थ्य मोठं असेल, कदाचित 100 योजन पार करणारे या सेतूपेक्षा देखील मोठे जलचर या समुद्रामध्ये असतील. अशा सामर्थ्यवान लोकांना आपण स्पर्धेच्या आधाराने हरवण्याचा प्रयत्न करू नये. तिथं आपण केवळ आपल्या अंतरंगामध्ये सूक्ष्म होत जावं. ज्याप्रमाणे माझे हनुमंत सतजो जनतेही बदनु पसारा कपितनु कीन दुगुन बिस्तारा, अशा पद्धतीने 16 जोजनपर्यंत तिच्याची स्पर्धा केली. परंतु सतजो जनते ही आनन कीना अति लघु रूप कपिनत बलीना, छोटस रूप हनुमंताने घेऊन टाकला. कारण की स्पर्धा देखील किती टप्प्यापर्यंत करावी हा विवेक आपल्या अंतरंगामध्ये असला पाहिजे. अशा स्पर्धेने कधीच कोणी भक्तीच्या पैलतीरावरती गेलं नाही. पूज्य राजेश्वरानंद सरस्वती म्हणतात की स्पर्धा करने से कद तो बढ़ता है लेकिन कदम नाही बढ़ता. हनुमंत तिथल्या तिथंच मोठे होत राहिले असते, ते कधी लंकेमध्ये पोहोचलेच नसते. प्रभू रामचंद्राने देखील आम्हाला तोच विवेक सांगितला जो भक्ती मार्गाच्या आधाराने आमच्यासारख्या जीवांनी या भवसागर रूपी संसारामध्ये वापरावा. सगळे जलचर प्रभू रामचंद्रांच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहतायत. प्रभु ही बिलोक ही टर ही नटारे मनहर शित सब भये सुखारे, तिन की ओट न देखिय बारी मगन भये हरी रूप निहारी. सगळेजण प्रभू रामचंद्रांचं दर्शन करतायत. झुंडीच्या झुंडी सेतूच्या दिशेने येण्याचा प्रयत्न करतायत. वानरदळ सगळ्यांना हटवतायत, मागं ढकलतायत, परंतु तरी देखील कोणीही मागं जायला तयार नाही. त्यांच्या मनामध्ये या वानरांच्या विषयी द्वेष देखील निर्माण होत नाहीयेत. सगळेजण प्रभू रामचंद्राच्या दर्शनाने अत्यंत आनंदित झालेत, सुखी झालेले आहेत. आणि ते असे काही या सेतूच्या अवतीभोवती उभे राहिलेले आहेत की ज्या भवसागराचं अवलोकन प्रभू रामचंद्र करत होते तो भवसागराचं पाणी देखील दिसेनासं झालेलं आहे. सज्जनो, जेव्हा तुम्ही अंतर्बाह्य प्रेम स्वरूप होता
त्यावेळेला भवसागर देखील तुमच्यासाठी म्हणून आटून जातो बघा. त्या भवसागरामध्ये दडलेले शत्रू देखील जेव्हा तुमचे मित्र होतात, जेव्हा ते देखील विष सोडून अमृताचा वर्षाव तुमच्यावरती करू लागतात, त्यावेळेला भवसागर असूनही दिसेनासा होऊन जातो. प्रभू रामचंद्रांनी या समस्त भवसागराकडे पाहिलं आणि जाणलं की या सर्व जलचरांच्या अंतरंगामध्ये विशुद्ध प्रेमाची निर्मिती झालेली आहे. आणि असे हे जलचर आता माझ्या कुठल्याही वानराला या सेतूवरून ओढून घेणार नाहीत. आपल्या स्वतःची क्षुधातृप्ती करण्यासाठी, आपला स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी ते या कार्यामध्ये कुठेही अडथळा निर्माण करणार नाहीत. अशा रीतीने प्रभू रामचंद्रांनी आपल्या समस्त वानरदळाची देखील सुरक्षा पाहिली. आणि मग सर्वजणांनी या सेतूवरून लंकेच्या दिशेने कूच केलेली आहे. वानर सेनेची ही विपुलता एवढी प्रचंड होती की एवढा सुदृढ असलेला हा सेतू देखील जेव्हा एवढं प्रचंड वानरदळ त्यावरती प्रवेश करू लागलं, त्यावेळेला सगळ्यांना जागा पुरेनाशी झालेली आहे. मग काय, चले गगनमही इच्छाचारी. अनेक वानरांना आकाश मार्गाने उडण्याची ही सिद्धी प्राप्त होती. असे हे सर्व वानरदल या सेतूवरती झालेली गर्दी पाहून आकाश मार्गाने देखील उडू लागलेले आहेत. आणि काही वानरांना तर एवढी निर्भयता आलेली आहे की हे जलचर देखील प्रभू रामचंद्रांचे दास आहेत, त्यांच्याशी काय घाबरायचं. आणि त्यामुळं जी सुरसा हनुमंत लंकेकडे जात असताना विष होकत होती, आग होकत होती, तिचेच असलेले हे बंधू बांधव मात्र या वानरांचे मित्र झालेत. आणि हे वानर देखील मोठ्या निर्भयतेने त्यांच्या डोक्यांवरती चढतायत, त्यांच्या अंगांवरती पाय देतायत. आणि त्यांच्या आधाराने हा एक त्यांनी स्वतःसाठी निर्माण केलेला सेतू आहे. अशा रूपाने हे सर्वजण लंकेच्या दिशेने निघालेले. सज्जनो, कथा अत्यंत म्हटलं तर नाट्यमय आहे, एखाद्याच्या बुद्धीच्या तर्कांना न पटणारी आहे. परंतु जेव्हा गुरुकृपा आपल्याला त्यामधली रहस्य समजावून सांगते, तेव्हा लक्षात येतं की हा सेतू म्हणजे आपला हा जीवनरूपी संसार आहे. त्यामध्ये असलेल्या या समस्त शत्रुवत वृत्तीच्या लोकांना आपलं मित्र करणं हाच खऱ्या अर्थाने परमार्थाचा बोध आहे. अशाच प्रेमामध्ये आपला राम रमतो. सज्जनो, त्या प्रेमाची निर्मिती हेच आपल्या परमार्थाची फलश्रुती आहे. यातील पुढील टप्पा आपण आता उद्याच्या कथा चिंतनामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.